रवींद्र भाऊंवर लादलेल्या आरोपांपैकी एकही आरोप सबळ पुराव्यानिशी सिद्ध झालेला नाही. पण क्रूर काळानं मात्र आपला डाव साधून घेतला. रवींद्र भाऊंचा हंप्या भाऊ झाला. हंप्या भाऊला संपवणं हे एकच ध्येय उराशी बाळगून रवींद्र भाऊंविरुद्ध अनेक गलिच्छ बिनबुडाचे असत्य अर्थहीन गुन्हे नोंदवण्यात आले. ओम साई नमो नमः, श्री साई नमो नमः, जय जय साई नमो नमः, सद्गुरु साई नमो नमः. रवींद्र भाऊंचा एकच गुन्हा आहे, अन्यायाविरुद्ध पेटून उठणं, आमच्या माय मावल्यांची अब्रू लुटणाऱ्यांची चामडी सोलवटून काढणं, आमच्या वस्त्या पेटवणाऱ्यांचे हात तोडणं, गरिबांच्या तोंडातील घास हिसकावणाऱ्यांचे पाय छाटणं. आणि माय मावल्यांनो, समाज बांधवांनो, यालाच जर तुम्ही गुन्हा म्हणत असाल तर रवींद्र भाऊंच्या वतीनं मी तुम्हाला शब्द देतो की भुसावळवासियांच्या रक्षणासाठी आणि आपल्या माय माऊलींच्या इज्जतीच्या रक्षणासाठी रवींद्र भाऊ असे एक दोन नव्हे तर लाखो गुन्हे करायला तयार आहेत. आयुष्यभर तुमच्या सेवेची गुन्हेगारी करण्यासाठी हजर आहेत. त्यासाठी कुठल्याही खुर्चीची किंवा पदाची आवश्यकता नाही. उठसूट कोणत्याही गुन्ह्यात कधी कधी कायदेशीर नोंद नसताना देखील रवींद्र भाऊंना तुरुंगात डांबणं हा तर पोलिसांचा धंदाच झाला होता. संज्ञान नसताना देखील रवींद्र भाऊंना बाल सुधार गृहाऐवजी पोलीस तुरुंगात डांबू लागले. आपल्यामुळे पोलीस घरच्यांना त्रास देतील या विचारानं रात्री बेरात्री उन्हात पावसात वादळात अंगावरच्या फाटक्या कपड्यानिशी 4-4 दिवस उपाशी डोंगर दरींमध्ये लपून बसायचे. आणि आमची नानू माय आपल्या भुकेल्या लेकराला खास खाऊ घालण्यासाठी डोक्यावर बाशी भाकरींची काठोडी घेऊन वणवण फटकायची.
आपल्या भुकेल्या लेकराला घास खाऊ घालण्यासाठी तिची माया, तिची ममता आतुर झालेली असायची. आपल्या लेकराला, आपल्या बछड्याला भेटण्यासाठी तिचे डोळे नेहमी पाणावलेले असायचे. आपल्या आपल्या लेकरावर, आपल्या बछड्यावर होत असलेला अन्याय पाहून आमची दानूमाय ढसा रडायची. आमची दानूमाय ढसा रडायची. तिच्या मायेनं, तिच्या ममतेनं हंबरडा फोडून कित्येकदा रक्त मांसाच्या पुढाऱ्यांना आवाज दिला, मदतीसाठी हाक मारली, पण कुणीही तिचा आवाज ऐकला नाही. कुणीही तिची हाक ऐकली नाही. एवढंच काय, नातेवाईकांनी सुद्धा पाठ फिरवली. तिच्या डोळ्यातून वाहणाऱ्या आसवांची गाथा कुणी ऐकूनच घेतली नाही. कुणी ऐकूनच घेतली नाही. आणि मग परिस्थितीनं हंप्या निर्माण केला. हंप्या भाऊ. पण भीम छावणीतल्या या वाघानं हार मात्र कधीही मानली नाही. समाजसेवेच्या तहानेनं उलट त्यांचं मन अधिक व्याकुळ व्हायला लागलं. जनकल्याणाच्या निर्धारापासून ते कधीही मागे हटले नाहीत. तसूभरही मागे हटले नाहीत. रवींद्र भाऊ खरात म्हणतात की परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा सुरुवातीला अनेक वर्ष अन्याय सहन करावा लागला होता. ज्या लोकांसाठी त्यांनी जीवाचं रान केलं त्यापैकीच काही लोकांनी त्यांना धोका दिला होता. त्या काळी आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना समजून घेतलं नाही, तरी सुद्धा ते आमच्यासाठी मशाल बनून जळतच राहिले. त्याचप्रमाणे आजही माझा बहुजन समाज हा साधाभोळाच आहे. त्यांच्या सेवेसाठी मी माझं मरण पत्करायला तयार आहे, असं रवींद्र भाऊंचं ठाम मत आहे. आणि याला कारण त्यांची धम्मचारिणी सौ रजनीबाई या आहेत. मित्र हो, रवींद्र भाऊ कुठल्याही एका जातीचे, धर्माचे किंवा समाजाचे नेते नाहीये. सर्व धर्म समभाव हा मंत्र त्यांच्या रक्तारक्तात भिनला आहे. जनकल्याण हेच त्यांच्या जगण्याचं आणि सेवेचं ब्रीद आहे. रवींद्र भाऊ कधी मंदिरात अल्लाहु अकबर, अल्लाहु
तर कधी कधी एखाद्या मुस्लिम भावाच्या मदतीसाठी मस्जिदीत नमाज अदा करताना दिसलेत. الله أكبر الله أكبر. कधी चर्चमध्ये नतमस्तक होताना आम्ही पाहिलेले आहेत. या बुद्धविहाराच्या उभारणीसाठी आणि मदतीसाठी तर त्यांचा सिंहाचा वाटा आहे. गोरगरीब जनतेची रवींद्र भाऊंनी नेहमी सेवाच केलेली आहे. न्यायाच्या अपेक्षेनं त्यांच्याकडे येणाऱ्या प्रत्येकाच्या झोळीत न्यायच मिळाला आहे. दुखितांचे अश्रू पुसणं हेच ते आपलं कर्तव्य मानतात. दिवस असो वा रात्र, सामाजिक प्रश्न सोडवण्यामध्ये रवींद्र भाऊ दिवस रात्र मशगूल असतात, व्यस्त असतात. कुठलंही सामाजिक काम करत असताना त्यांनी कधी कुणाकडून वर्गणी घेतली नाही किंवा सक्तीनं कुणाकडून वसुलीही केली नाही. जीही समाजसेवा करायची ती स्वतःच्या बळावर ही त्यांची धारणा आहे. आणि म्हणूनच आजही काही खंडणी बहादर समाजसेवक रवींद्र भाऊंचा नेहमी द्वेषच करतात. पण प्रेमानं विश्व जिंकता येतं हे रवींद्र भाऊंनी सिद्ध केलंय. बहुजन समाजाला आपल्या प्रेमानं, आपल्या सहानुभूतीनं त्यांनी जिंकून घेतलंय. याची प्रचिती आम्हाला 12 वर्षांपूर्वीच आलेली. मला आजही आठवतो तो दिवस. सर्व समाज बांधवांनी मिळून रवींद्र भाऊंना वार्डाचं अध्यक्ष केलं होतं. अनेक धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक उपक्रम त्यांच्या नेतृत्वात पार पडत होते. एकदा बुद्धविहारामध्ये खीरदानाचा धार्मिक कार्यक्रम रवींद्र भाऊंच्या नेतृत्वाखाली संपन्न होत असताना काही समाजकंटकांच्या इशाऱ्यावर नाचणाऱ्या पोलिसांनी रवींद्र भाऊंना तुरुंगात टाकलं. आणि मग काय, पाहता पाहता सारा समाज सागर रवींद्र भाऊंच्या मदतीसाठी धावून आला. आमच्या तरुण बांधवांच्या घोषणा आकाशाला भिडत होत्या. आमच्या आया माया या रवींद्र भाऊंच्या सुटकेसाठी धाय मोकलून रडत होत्या. आमच्या बहिणी, आमच्या भगिनी व त्यातल्या त्यात काही ओल्या बाळंतींनी 8-8 दिवसांच्या आपल्या लहान सहान पोरांना उपाशी टाकून रवींद्र भाऊंच्या सुटकेसाठी अक्षरशः 4 तास प्रशासनाला विनवीत होत्या. एवढी मोठी आभाळ माया बघून रवींद्र भाऊंचं मन भरून आलं. त्यांचेही डोळ्यात आनंदाश्रू तरारले होते. मित्रांनो, आपण रामायणात वाचलंय की लुटमार करणाऱ्या वाल्याचा वाल्मिक ऋषी झालाय. तथागतांच्या काळात अंगठे छाटणारा अंगुलीमाल भगवान गौतम बुद्धांचा आवडता शिष्य बनला. आणि आज या बहुजन समाजानं आपल्या मायेनं, आपल्या प्रेमानं, सहानुभूतीनं रवींद्र भाऊंना कवटाळून हंप्या भाऊचा रवींद्र भाऊ केलाय. आमच्या रवींद्र भाऊंचं कार्य एखाद्या आमदाराच्या कार्यालाही लाजवेल इतकं मोठं आहे. एकदा एक महाभयंकर संकट या झोपडपट्टीवासियांच्या नशिबी आलं होतं. या झोपडपट्ट्यांमध्ये असंख्य कुटुंब, बहुजन, बहुभाषिक कुटुंब आपल्या कच्च्या बच्चांसहित कसंबसं जीवन जगतायत. गेल्या 80-90 वर्षांमध्ये आमच्या अनेक पिढ्या या ठिकाणी खपलेल्या आहेत. आणि एक दिवस अचानक प्रशासनानं या 25,000 झोपड्या तोडायचा आदेश दिला. 1.5 लाख लोकांना प्रशासन बेघर करायला निघालं होतं. हा आदेश ऐकताच आमच्या पायाखालची जमीन हादरली. आपली लेकरं बेघर होतील या भीतीनं माय मावल्यांनी अन्न पाणी सोडलं, टाहो फोडला, सर्वत्र हाहाकार माजला. आम्ही जीवाच्या आकांतानं 4ही दिशांना मदतीची याचना केली.
पण महालात राहणाऱ्या एअर कंडिशन मध्ये राहणाऱ्या ढोंगी पुढाऱ्यांना आमची दया आली नाही. आमच्या जखमेवर फुंकर घालण्याच्या ऐवजी त्यांनी मीठ सोडण्याचंच काम केलं. अशा वेळेस आमच्या मदतीला धावून आले असतील ते रवींद्र भाऊ खरात. प्रशासनाशी लढले असतील ते रवींद्र भाऊ खरात. आमच्या रवींद्र भाऊंनी लोकशाहीच्या मार्गाने सनदशीर आंदोलन केलं. झोपड्या तोडण्याआधी आमची पर्यायी व्यवस्था करा, आमच्या मूलभूत गरजा पूर्ण करा, वीज आणि पाण्याची व्यवस्था करा आणि नंतरच झोपड्यांना हात लावा, अशी अट वजा मागणी केली. रवींद्र भाऊंच्या या खंबीर भूमिकेपुढं प्रशासनाला सुद्धा नरमाईनं घ्यावं लागलं. या लढ्यात रवींद्र भाऊंचा विजय झाला, झोपडपट्टी वासियांचा विजय झाला. समस्त झोपडपट्टी वासियांनी आनंदोत्सव साजरा केला. रवींद्र भाऊंची दयावंत मूर्ती लाखो लोकांच्या हृदयात कीर्तिवंत म्हणून कोरल्या गेली. रवींद्र भाऊंची अशी एक नव्हे तर अनेक विधायक कामं मी तुम्हाला पुराव्यानिशी दाखवू शकतो. रवींद्र भाऊंचं कार्य फक्त भुसावळ शहरासाठीच मर्यादित नाहीये, तर याही पुढे जाऊन यावल तालुक्यात सुद्धा अतिशय दुर्गम भागामध्ये
आदिवासींच्या न्याय्य हक्कांसाठी सुद्धा त्यांनी लढा दिलेला आहे. तसंच रावेर तालुक्यातही झोपडपट्टी धारकांच्या पुनर्वसनासाठी त्यांनी प्रचंड संघर्ष केलाय आणि त्या संघर्षातूनच त्यांनी असंख्य विखुरलेले संसार, त्यांची घरदारं पुन्हा नव्या दमानं एकत्र आणलीत, जोडलीत. आपल्या मायेनं, आपल्या प्रेमानं त्यांनी त्या सगळ्यांच्या संसाराला एक नवा आकार दिलेला आहे. रवींद्र भाऊंच्या कार्याची उंची एखादा आमदार किंवा खासदारही गाठू शकला नाही. रवींद्र भाऊंचं कार्य